गुड मॉर्निंग. आणि हे बघा सकाळी सकाळी मस्त बाई झोपली आहे आमची, खूप छान झोपली आहे. माणसासारखी मस्त तकियावर डोकं ठेवून बिलकुल. बघा माझे आता सगळे कामं झाले आहे. तुम्ही बघितलं होतं राणी सकाळी कशी झोपली होती तर. आणि बऱ्याच जणांनी मला एक प्रश्न विचारला होता, ताई तुम्ही टॅटू कुठून काढला? हा जो माझा हातावर टॅटू आहे समाधान, माझ्या मिस्टरांचं नाव आहे. हे बघा, एक मिनटं, हे बघा हा जो टॅटू आहे समाधान, तर हा तुम्ही कुठून काढला मला बऱ्याच जणांनी विचारलं होतं. तर आज तुम्हाला मी तिथे नेणार आहे आणि टॅटू काढायचा असेल आणि एक ऑफर पण घेऊन येणार आहे. ज्यांना टॅटू काढायचा आहे त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा. तर आता जाऊ आपण जिथून मी टॅटू काढला आहे. आणि खूप मस्त टॅटू काढते, बिलकुल त्रास होत नाही आणि पूर्ण आपल्या सिक्युरिटीची काळजी घेतल्या जाते. तर ते तुम्हाला दिसणारच तिथे गेल्यावर. तर चला आता जाऊ आपण जिथून मी टॅटू काढलं होतं तिथे. आता आलो आपण जिथे आपल्याला, जसं तुम्ही मला बऱ्याच जणांनी विचारलं ताई तुम्ही कुठे काढलं, जे माझ्या हातावर टॅटू आहे तो कुठं काढला होता, तर ते तुम्हाला आज तिथे घेऊन आली आहे मी. आणि ते स्केच इथं सगळ्या प्रकारचं तुम्हाला स्वतःचे चेहरा, जर तुम्हाला तुमची हँडबॅग असते बाहेर न्यायची त्याच्यावर करायचं असेल तर ते पण तुम्हाला इथे मिळून जाईल. बऱ्याचशा गोष्टी इथे तुम्हाला मिळून जाईल. बऱ्याच जणांना आपल्या स्केच आपल्या वस्तू बनवायच्या असतात आपल्या चेहऱ्यामध्ये, बॅगवर, आणि चेहऱ्याचं स्केच बनवायचं असेल, हातावर टॅटू बनवायचं असेल, बाबासाहेबाची, देवीचे, कोणाचे तुम्हाला स्वामींचे बनवायचे असेल, सगळं स्वामी समर्थाचे बनवायचे असेल, सगळ्या प्रकारचे धार्मिक टॅटू इथं बनवल्या जाते. तर चला आता, तर इथे काढलं होतं मी. आता हे तुम्हाला माहिती सांगेल. इथे यायचं असेल तर कसं यायचं, तर कुठे यायचं पहिले स्टार्टिंगला? मेडिकल स्क्वेअरला आहे, संगम हॉटेलच्या ऑपोजिट, tattoos.in. आणि इथे स्पेशल ऑफर चालू आहे न्यू इयरची. न्यू इयरचं ऑफर आहे 2025चा 20-25% ऑफ ऑन एव्हरी टाइम. आणि स्पेशल एक सगळ्यांसाठी निघणार आहे लकी ड्रॉ, गिव्ह अवे फ्री टॅटू मिळणार. हां, तर त्याच्यासाठी तुम्ही लवकर जॉईन करा आणि तिला शेअर पण करा. इथं आल्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी मिळून जाईल. जसं इथे तुम्हाला तुमची स्केच काढायची असेल, तुमची स्वतःच्या हँडबॅग बनवायची होती स्वतःच्या स्केचची, तर सगळं इथं मिळून जाईल. तर लवकर या आणि फास्ट बुकिंग करा. आणि ज्यांना ज्यांना लकी ड्रॉमध्ये भाग घ्यायचा असेल गिव्ह अवेमध्ये त्यांनी पण लवकर या. तर मग हां, लिंक पण, इंस्टाग्राम लिंक पण मिळून जाईल, लोकेशन लिंक पण मिळून जाईल, तिथे तुम्ही वर्क पण चेक करू शकता. आणि बाबासाहेबांचे, गौतम बुद्धांचे सगळ्या प्रकारचे, तर त्याचा डेमो तुम्हाला मी दाखवूनच देईल. तर चला आता, मी तर काढलेला आहे, तुम्ही पण या आणि लवकर या, लवकर बुक करा. तर चला. तर हे ऑफिस शिफ्ट झालं आहे त्याच्यामुळे ना थोडंसं सामान इथं आणायचं होतं. मग नंतर तुम्हाला पुन्हा एकदा इथे येईल आणि पुन्हा सगळं दाखवणार मी. तर हे बघा, हाताने केलेली पेंटिंग वाटते का? आम्हाला तर पहिले सुरुवातीला वाटलंच नाही की ही हाताने केलेली पेंटिंग आहे. इतकी सुंदर दिसत होती ना. आणि तुम्हाला सगळं प्रकारचं इथे मिळून जाईल, नेल्सपासून हाताचे जे असतात सगळं ऑल इन वन इथं सगळंच मिळून जाईल तुम्हाला. तर छान डबे पार्टी. काल आमचं येणं झालं तर आज आम्ही मस्त इथे डबे पार्टी करत आहे. बापरे, डबे पार्टीमध्ये काय? पावभाजी, रसगुल्ले, रबडी, हे बघा, कांदा लिंबू, सगळंच पाहिजे. भाजी पोळीचं नाही, त्यांना चटणी, लोणचं खूप आवडतं, सगळंच पाहिजे. रडू नका, कांदा एवढा कांदा रडवते. फायनली झालं आमचं इथलं. आणि तुम्हाला यायचं असेल टॅटू काढायला नक्की या. आता जातो आम्ही घराकडे. चला निघा आपापल्या घरी. नाही नको, चहा प्यायसाठी तंगडे तोडत बसायला पुरत नाही. चला आता नाही, आता मी माझ्या घरी, तुम्ही तुमच्या घरी, आपापल्या घरी. चला बाय बाय. मी आता संध्याकाळचे 6 वाजले घरी आली आहे. आणि घरी आल्यानंतर ज्या लोकांनी मला प्रश्न विचारले होते माझ्या हातावरच्या टॅटूचे, तर ते तुम्हाला आता मिळालं असेल मी कुठून काढला होता. पहिले याच्यासाठी ॲड्रेस नव्हतं सांगितलं की ते दूर होतं. आता सगळ्या मेडिकल स्क्वेअर इझी लोकांना मार्केटमध्ये पण आहे आणि कोणी पण तिथे सहज येऊ शकतं आणि इझीच आहे. कुठेही तुम्हाला म्हणजे विचारलं तर तिथे सांगून देईल. विधाता मेडिकल स्क्वेअर समोर चौकामध्ये विधाता, किंवा ॲक्सिस बँक आहे, ATM आहे तिथे ॲक्सिस बँकचं. तर तिथे तुम्ही त्याच्या वरच्या फ्लोअरवर, पहिल्याच फ्लोअरवर
तुम्हाला ते शॉप मिळून जाईल. आणि ज्यांना ज्यांना ॲड्रेस हवा असेल त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा, मी तुम्हाला तिथे देऊन देईल. आणि ऑफर पण चालू आहे 25%. आणि गिफ्ट गिव अवेमध्ये तुम्हाला एक टॅटू फ्री काढून मिळणार आहे. त्याच्यामुळे ते पण एक तुमचा फायद्याच आहे. तर नक्की विजिट करा. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे सांगतो ना, कितीही मुलगी शिकली तरी आईवडील मुलीवर खर्च करायला खूप कमी असतात, करतात, पण खूप कमी आईवडिलाचे बेनिफिट बघतात की ही लग्न झाल्यानंतर आता तिकडेच जाणार आहे, मग कशाला या गोष्टीत ट्रेंड आहे का आता काय आहे. पण मुलीची आवड जपणारे आई तर असतेच नेहमी सपोर्टिव्ह, पण वडील खूप कमी असतात. तर तिच्या आता ते शॉप टाकणं म्हणजे खर्च असतोच भरपूर. आणि शॉप टाकल्यानंतर जसं लग्नाला खर्च लागतो त्या टाईपचं शॉपला पण खर्च लागतोच. पण हा विचार न करता नाही बाईचं लग्न आधी व्हायचं आहे, मग कशाला एवढा खर्च करायचा. पण नाही, जेव्हा वडील असे सपोर्टिव्ह असतात, आईवडील जेव्हा एवढा सपोर्ट करतात तर मुलीला, तेव्हा मुलीची प्रगती होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. आणि खरंच खूप हुशार आहे ती मुलगी. तुम्ही जेव्हा तिथे जाल ना, तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळेल. आणि खूप प्राऊड राहतं जेव्हा समाजामध्ये ना प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली पुढे गेल्या. आणि हे क्षेत्र पण आता या क्षेत्रामध्ये सुद्धा मुली मोठ्या प्रमाणे भाग घेतात. आणि त्याच्यासाठी ना आईवडिलाचा सपोर्ट खूप गरजेचा असतो. कारण कधी बाहेर पण जावं लागतं, कधी कुठे जावं लागतं. तर त्याच्यामुळं ना तेवढा सपोर्ट आईवडिलांचा हवा असतो. आणि कोणतीही गोष्ट तिला करायची असली तर तिच्या वडिलांनी तिला कधीच कोणत्या गोष्टीला नाही नाही म्हटलं. आणि तिनेसुद्धा प्रत्येक गोष्ट प्रूफ करून दाखवली. प्रत्येक गोष्टीमध्ये ती निपुण आहे अशी. जसं पेंटिंग तिला खूप सुंदर येते. तुम्हाला कोणाची पण पेंटिंग करायची असेल तर खूप सुंदर करते ती. त्याच्यानंतर तिला जसा टॅटू खूप सुंदर काढते. त्याच्यानंतर ती डिझाईन खूप कोणकोणच्या चांगल्या तयार करते. थर्माकॉलचे सुंदर सुंदर प्रोजेक्ट इतके सुंदर बनवले होते तिने, मी तर बघतच राहिले, इतके सुंदर. म्हणजे तुमचा हुबेहूब चेहरा पण खूप सुंदर काढते ती. तर हे सगळे गुण तिच्या बाबामध्ये पण आहे, त्याच्यामुळे तिच्यामध्ये पण आले आहे ते. आणि त्या गोष्टीचा तिच्या वडिलांनी तिला भरपूर सपोर्ट केल्यामुळे तिच्यात जे गुण होते ते अजून उभरून आले, म्हणतो ना आपण, अजून निखारून आले ते गुण. तर असाच सपोर्ट आपल्या मुलीला तुम्ही करा, तेव्हाच पुढे जाणार. आणि माझं नेहमी असते, मुलगी जर स्वतःच्या पायावर उभी राहिली तर तिला आयुष्यात कधीच कितीही कठीण प्रसंग आला तर ती सहज पुढं जाऊ शकते. आणि घरातल्या लोकांना सुद्धा पुढं नेऊ शकते. त्याच्यासाठीच घरच्यांचा सपोर्ट सगळ्यात मेन असतो. सगळ्यात मेन म्हणजे आपले आईवडील जे जास्त सपोर्ट कराल तेवढीच मुलगी स्ट्रॉंग आणि मजबूत स्वतःच्या पुढच्या भविष्यासाठी तयार होणार, नाही का. आजच्या वातावरणात तरी मुलगी स्वतःच्या पायावर उभं असणं खूप गरजेचं आहे, जे आता घडत आहे मोठ्या प्रमाणात त्याच्यासाठी. तर चला, माझ्या व्हिडिओत तुम्हाला काय सांगायचं आहे हे कळलंच असेल. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि ज्यांना ज्यांना ॲड्रेस हवा असेल कमेंट बॉक्समध्ये मला विचारा, मी तुम्हाला देऊन देईल. तर चला भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.